हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या चॅनलमध्ये कॉर्पोरेट टॅरोमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत अशा बालकांबद्दल ज्यांचा जन्म झाला आहे गुरुवारी. तत्पूर्वी प्रेयर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सो फ्रेंड्स, आतापर्यंत आपण बघितलं होतं की सोमवार, मंगळवार आणि बुधवार या वारी जन्म झालेले लोक यांचे कॅरेक्टरिस्टिक्स कसे असतात. आज आपण जाणून घेणार आहोत की ज्यांचा जन्म गुरुवारी झाला आहे त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स कसे असतात. गुरुवार म्हणजे गुरूंचा वार, दत्तात्रेयांचा वार. सो ह्यांची आराध्य दैवत जे आहे ते आहे दत्तात्रेय आणि यांचा कारकग्रह जो आहे ते आहेत गुरु. आता गुरु स्वतः हा कारकग्रह आहे. सो आपण बघितलं आहे गुरु म्हणजे काय. गुरु म्हणजे ज्ञानार्जन, गुरु म्हणजे ज्ञान देणं, इतरांशी ज्ञान शेअर करणं. सो गुरु आपल्याला ज्ञान देत असतात आणि हे जे ज्ञान आहे हे मटेरियलिस्टिक ज्ञान म्हणजे केवळ शिक्षण असं नाही, तर एक स्पिरिच्युअल पाथकडे अवेकनिंग हे लोक आपल्याकडून करून घेतात. सो आपले गुरु जे आहेत ते आपल्याला फक्त पुस्तकी ज्ञान नाही देत, तर ते आपल्याला भौतिक ज्ञान, ते आपल्याला आयुष्याबद्दल जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते समजवत असतात. सो गुरुवारी जन्मलेली लोक जी आहेत ही मुळातच इंटेलिजंट असतात. मुळातच यांना ज्ञानार्जनाची खूप हौस असते. काही ना काहीतरी सतत नवीन शिकणं आणि ते इतरांनाही शिकवणं हे त्यांचं नेचर असतं. आता ह्यांच्याबद्दल होतं काय की हे सतत नवीन शिकण्याच्या ह्याच्यात खूप मूडी बनून जातात. फार काळ एका ठिकाणी राहू शकत नाहीत. यांचं एक गोष्टीचं ज्ञान यांनी संपादन केलं की मग ते लगेच दुसऱ्या गोष्टीकडे वळतात. त्याचं पूर्ण ज्ञान घेतलं की ते तिसऱ्या गोष्टींकडे वळतात. मग होतं काय की यांच्यासमोर आपण जेव्हा बोलायला लागतो, जस्ट बिकॉज देअर कन्सेप्ट्स आर व्हेरी व्हेरी क्लिअर, दे कॅनॉट जस्ट लिसन टू एनिथिंग. ओके, सो तुम्ही जेव्हा बोलायला जातात तेव्हा ते तुम्हाला 10 वेळा करेक्ट करतील की नाही नाही हे असं नाही, हे असं आहे. तुम्ही त्यांच्याबद्दल कुठल्याही सब्जेक्टबद्दल बोला त्यांच्याबरोबर, तर त्यांना त्या सब्जेक्टची ऑलरेडी माहिती झालेली असते. त्यामुळे त्यांना ते जे उथळ नॉलेज आहे त्या सब्जेक्टवरचं ते ऐकून त्यांना हसू येतं किंवा त्यांचा तो पेशन्स राहत नाही आणि ते ट्राय टू करेक्ट यू. याच्यामुळे होतं काय, समोरचा माणूस हा त्यांच्यावर रागवू शकतो किंवा चिडू शकतो की ॲटलिस्ट दुसऱ्यांचं ऐकून घेणं पेशंटली हे या लोकांना जमत नाही. त्यामुळे बरेचदा लोकांना वाटतं की हे लोक खूप इगोइस्टिक आहेत. तर ते लोक इगोइस्टिक नाही आहेत, पण त्यांना जास्त नॉलेज आहे आणि हे नॉलेज त्यांना स्वतःकडे ठेवायचं नाही आहे, ते त्यांना दुसऱ्यांबरोबर शेअर करायचं आहे. सो असा एक गैरसमज सतत ह्या लोकांबरोबर होत असतो. ह्या लोकांच्या प्रिय व्यक्तींबरोबर पण हेच होतं, ऑफिसमध्येही हेच होतं, फॅमिली लाईफमध्येही हेच होतं. आणि अजून एक आहे की हे लोक खूप ॲडव्हेंचरस आहेत. सो इफ यू वॉन्ट अ लाईफ पार्टनर, गुरुवारी ज्यांचा जन्म झाला आहे यांनी लाईफ पार्टनरही असा शोधावा ज्याला सतत नवीन गोष्टी करण्याची आवड आहे, ज्याला ॲडव्हेंचर्स प्रिय आहे. नाहीतर मग तुम्ही लोक लवकर बोर होऊन जाल आणि मग आयुष्यातला तो एक जो रस असतो तो तुमचा निघून जाईल. ओके, अपार्ट फ्रॉम दिस युनिक काहीतरी त्यांना करायचं असतं. त्यामुळे काय होतं ना, हे लोक जॉब करताना शक्यतो मोठ्या पोझिशन्सला पोहोचण्याचा प्रयत्न करतात. सो दॅट यू नो, अँड असे डिसिजन्स घेतील की नो वन कॅन चॅलेंज दॅर डिसिजन्स, नो वन कॅन चॅलेंज दॅर नॉलेज. सो दिस इज हाऊ पीपल बॉर्न ऑन थर्सडे आर. ओके, या लोकांना हेल्थविषयी जर जास्त काळजी घ्यायची असेल तर त्यांनी ही काळजी घ्यावी की त्यांनी स्वतःचे दात, स्वतःचं पोट हे जास्त सांभाळावं. कारण गुरु जो ग्रह आहे याचा कारकच असा आहे की तुम्हाला तुमचं दात, पोट हे शक्यतो सांभाळावं लागतं. अजून एक इश्यू ह्या लोकांना असाही येतो की त्यांना रात्रीची शांत झोप लागण्यात खूप प्रॉब्लेम असतो. सो सी टू इट की तुम्ही एक खूप छान शांत झोप घेताय, तुमची काळजी घेताय पोटाची आणि दातांची. या लोकांनी अजून एक विशेष काळजी घेण्याचं म्हणजे की तुम्ही जे बोलता त्याच्यामुळे इतर लोक हर्ट तर होत नाही आहेत ना, याची काळजी घ्या. नो डाऊट की तुमचं नॉलेज खूप चांगलं आहे,
तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं खूप डीप नॉलेज आहे. पण म्हणून तुम्ही समोरच्याची उत्सुकता डाऊन करू नका ना. तुम्ही समोरच्याचं ऐकून घेणं, पेशन्सली त्याच्याशी बोलणं, वागणं हे गरजेचं आहे. नाहीतर लोकं तुम्हाला प्राऊड आणि इगोइस्टिकच समजतील. गुरुवारीचा जो दैवत आहे ते मी सांगितलं, दत्तगुरूंची उपासना करा. त्याच्यामुळे तुमच्यातला जो एक अशांतपणा आहे किंवा तुमच्यातलं ती जी एनर्जी जी तुम्ही चॅनलाइज नाही करू शकत आहे, ती तुम्हाला चॅनलाइज करायला मदत होईल दत्त उपासनेनी. तुमचा फेवरेट तुमचा लकी कलर जो आहे दॅट विल बी येलो. कुठल्याही महत्त्वाच्या कामाला निघण्यासाठी किंवा निघण्याआधी तुम्ही जर येलो कलरचा वापर केला, येलो कलरचा शर्ट किंवा येलो कलरचा ड्रेस और इवन अ येलो हँकी विल हेल्प. तर येलो कलरचा वापर हा तुम्ही तुमच्या डेली आयुष्यात ठेवा किंवा महत्त्वाच्या कामाच्या वेळेस जेव्हा तुम्ही निघाल तेव्हा शक्यतो पिवळ्या रंगाचे कपडे किंवा पिवळ्या रंगाची कुठली तरी वस्तू, एखादी फाईल जरी येलो कलरची तुम्ही घेतली तरी युअर वर्क विल बी डन. सो दत्तगुरूंचा आशीर्वाद संपादन करण्याचा प्रयत्न करा आणि ट्राय टू रिमेन काम, ट्राय टू रिमेन पोज्ड. फोकस तुमचं आयुष्यात शक्यतो राहत नाही, थोडंसं अनफोकस्ड बिहेवियर तुमचं होण्याची शक्यता आहे. सो हे कॉन्सन्ट्रेशन, हे फोकस तुम्हाला मिळण्यासाठी गुरूंची उपासना करणं गरजेचं आहे. सो असे आहेत आपले हे गुरुवारी जन्मलेले लोक. तुमच्या माहितीप्रमाणे कोणी गुरुवारी जन्मलेले लोक आहेत का आणि त्यांच्याशी हे कॅरेक्टरिस्टिक्स मॅच होत आहेत का हे मला नक्की कळवा. आय एम वेटिंग फॉर युअर कमेंट्स अँड प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दिस चॅनल. आपण लवकरच जसं वीक डेजची सिरीज संपती आहे, आय एम कमिंग अप विथ अन मोर इंटरेस्टिंग टॉपिक. सो प्लीज स्टे ट्यून्ड विथ द चॅनल, प्लीज बी विथ मी and please do let me know through your comments whether you are enjoying this information or not. I am waiting for you. Have a great day. Enjoy. Take care. उद्या भेटूयात with people born on Friday. Thank you.